इथं मी पाव किलो किसलेली कडू कारली घेतलेली आहेत. ही 2 ते 3 वेळेला मिठाच्या पाण्यातून धुवून घ्यायचे आहेत. त्यामुळे याचा कडवटपणा पूर्णपणे निघून जातो. त्यानंतर एक कढई गरम करत ठेवलेली आहे. त्यामध्ये आपण किसलेला कारल्याचा किस भाजून घ्यायचा आहे. एकदम मंद आचेवर खरपूस असा किस भाजून घ्यायचा आहे. यामुळे आपली कारल्याची चटणी अजिबात कडवट लागत नाही. अशा प्रकारे हळूहळू कारल्याचा कलर चेंज होत जातो. कारल्याचा कलर असा होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे. त्यानंतर त्याच कढईमध्ये आपल्याला 3 ते 4 चमचे तेल घालून घ्यायचं आहे. त्यामध्ये 2 बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे. कांदा एकदम गुलाबी रंगावरती परतवून घ्यायचा आहे. त्यानंतर त्यामध्ये थोडीशी हळद घालायची. मिठाची काही गरज नाही, आपण अगोदरच कारलं मिठामध्ये धुवून घेतलेलं आहे. त्यानंतर यामध्ये चवीनुसार तिखट घालायचं आहे. तुम्हाला तिखटऐवजी हिरवी मिरचीसुद्धा वापरू शकता. त्यानंतर यामध्ये भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घालून घ्यायचा आहे आणि सगळं मिश्रण एकजीव असं परतवून घ्यायचं आहे. अशा प्रकारे कांदा आणि इतर मसाले परतवून झाल्यानंतर त्यामध्ये भाजलेला कारल्याचा किस घालून घ्यायचा आहे. पुन्हा एकदा हे मिश्रण एकजीव असं ढवळून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आपली कारल्याची चटणी झटपट तयार होते. खायला अगदी चविष्ट आणि अजिबात कडवट लागत नाही.